दुःखद बातमी. सोलापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार, एका बालकाचा मृत्यू. काळीज पिळवटून टाकणारी घटना. 10 वर्षाच्या गफूरचा वादळात मृत्यू. आमदार राजू खरे धावले मदतीला. दुःखद. तळेहिप्परगा येथे एक 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. आमदार राजू खरे यांच्याकडून सांत्वन आणि पंचनाम्याचे आदेश. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी झालेल्या भीषण वादळी वारा आणि पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे तळेहिप्परगा इथं एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घराचं नुकसान होऊन झालेल्या दुर्घटनेत गफूर असलम चौधरी वय वर्ष 11 या निष्पाप मुलाचा अकाली मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. आमदार राजू खरे यांच्याकडून सांत्वन व पाहणी. घटनेची माहिती मिळताच आमदार राजू खरे यांनी तातडीनं चौधरी कुटुंबाच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी शोकाकुल कुटुंबाचं सांत्वन करून घराच्या झालेल्या पडझडीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री काकासाहेब साठे देखील उपस्थित होते. तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाला निर्देश. आमदार राजू खरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत खालील पावलं उचलण्याचे निर्देश दिले. त्वरित पंचनामा. ग्रामसेवक व तहसीलदार यांच्याशी तातडीनं संपर्क साधून नुकसानीचा पंचनामा पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. बाधित कुटुंबाला लवकरात लवकर शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्यात. या कुटुंबाला मंजूर घरकुल योजनेचा लाभ तातडीने मिळावा यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विशेष निर्देश देण्यात आले. निष्पाप गफूरचा मृत्यू ही मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. या कठीण काळात आम्ही चौधरी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. गफूरच्या आईला आणि संपूर्ण कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो हीच प्रार्थना. या प्रसंगी आमदार राजू खरे, ज्येष्ठ नेते काकासाहेब साठे, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.